काय सांगाल? विषय आज असा आहे की गॅस जो आहे HP त्याचा एक विषय होता इथे. हे जे आपण बघताय सगळे हे सर्व ज्या महिला इथे उभ्या आहेत हे सगळे कन्झ्युमर जे आहेत हे HP गॅसचे कन्झ्युमर आहेत. दिव्यामध्ये श्रद्धा गॅस एजन्सी म्हणून एक एजन्सी आहे जी HP गॅस वितरित करते. या सर्व लोकांना जे आहेत साधारणतः दीड महिना झाले की यांना गॅस बुकिंग करून यांना OTP आलेले आहेत, पण OTP येऊनसुद्धा अजूनपर्यंत त्यांचे सिलेंडर आलेले नाही आहेत. या गोष्टीसाठी ते गेले महिनाभर जे आहे ते दुकानदाराकडे पाठपुरावा करत आहेत, गॅस एजन्सीकडे पाठपुरावा करत आहेत. पण गॅस एजन्सी जी आहे त्यांनी आता बंद केलेली आहे. दिव्यामध्ये कुठेही गॅस एजन्सी चालू नाही आहे, त्यांची ऑफिस चालू नाही आहे. हे लोक डोंबिवलीला जाऊन आले, जिथे डोंबिवलीला यांचं मेन हेड ऑफिस आहे. तिकडे गेल्याच्यानंतर तिथेही यांचं हेड ऑफिस बंद आहे. इथले जे लोक आहेत जे गॅसची एजन्सी सांभाळतात तर त्यांना यांनी फोन केले तर तेही उचलत नाही आहेत. तर आज हे सर्व लोक मनसेच्या आमच्या कार्यालयात आले होते. यांच्यासमोर आम्ही त्यांच्याशी प्रयत्न केला बोलण्याचा, तर त्यांनी इथे सांगितलं की आमच्याकडे सिलेंडर नाही आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही ऑफिसेस उघडे ठेवलेले नाही आहेत किंवा काय नाही. गंमत अशी आहे की दिव्यामध्ये दुसरी एक गॅस एजन्सी आहे जी HPचीच आहे, तर त्यांचे सिलेंडर जे आहेत ते वेळेवरती डिलिव्हर होत आहेत. मग नेमकं याच गॅस सिलेंडर एजन्सीचे सिलेंडर का डिलिव्हर होत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा अधिक खोलात गेलो, आम्ही त्यांचे जे डोंबिवलीचे ओनर आहेत त्यांनाही फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही ज्या चित्रा नायर म्हणून आहेत ज्या HPच्या सेल्स ऑफिसर आहेत तिथल्या, त्यांनाही आम्ही फोन लावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला की नक्की काय प्रॉब्लेम आहे. पण गंमत अशी आहे की त्या चित्रा मॅडमना मॅसेजवरती रिप्लाय द्यायला वेळ आहे, पण ते फोन उचलून बोलत नाही आहेत. तर या सर्व लोकांचा जो रोष होता तो हाच होता की आम्हाला सिलेंडर मिळत नाही आहे, घरामध्ये मुलांना खायला आता कुठून आणायचं आहे. आज 15-20 दिवस झाले की त्यांच्या घरी सिलेंडर नाही आहे. तर म्हणून आज आम्ही इथे पोलीस चौकीला आलो होतो आणि श्रद्धा गॅस एजन्सी विरोधात आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी इथे आलो. साहेबांना आम्ही भेटलो. या सगळ्या गोष्टींची चर्चा केल्याच्या नंतर आता उद्या आम्ही जे आहे ते तहसील कार्यालयात जाणार आहोत. कारण आमचा असा दावा आहे की हे जे सिलेंडर यांचे 1-1 महिन्यापूर्वी बुक झालेले आहेत ते सिलेंडर या लोकांनी ब्लॅक मार्केटमध्ये 5-6 हजाराला विकलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग आता यांना द्यायला त्यांच्याकडे सिलेंडर नाही आहेत आणि ते आता जबाब देत नाहीत. आम्ही खूप प्रयत्न केला. तर आता आमच्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय आहे की आम्ही तहसील कार्यालयामध्ये उद्या जातो आहे. तहसीलदारांना आम्ही भेटतो आहे. तिथले जे पुरवठा निरीक्षक आहेत त्यांच्याकडे आम्ही उद्या लेखी तक्रार करतो आहे पक्षाच्या वतीने आणि सर्व जे इथले हे ग्राहक आहेत त्यांच्या वतीने. आणि ही जी एजन्सी आहे याच्यावरती तक्रार दाखल करण्यासाठी इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये की यांच्यावरती तक्रार दाखल करून गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी उद्या आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. साहेब, दिव्यातील हे जे एजन्सीचे ग्राहक आहेत ते साधारणतः किती आकडा असेल, यांची संख्या किती आहे? मग आता दिव्याची आपण लोकसंख्या जर बघायला गेलो तर साधारणतः 4 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. दिव्यामध्ये भारत गॅस आणि HP या 2 गॅस कंपन्यांचे डिलिव्हरी होतात. त्याच्यामध्ये जर समजा मी HPचे बघायला गेलो तर HPचे पण नाही म्हटलं तरी मला असं वाटतं की 50% जर आपण HPचे पकडले तर साधारणतः आपण 1.5 लाखाच्या आसपास पकडू की त्यांचे युजर्स आहेत. जर समजा हे युजर्स आहेत तर यांना सिलेंडर प्रोव्हाइड करणं आपण एक समजू शकतो की इराण युद्धामुळे थोडाफार तुटवडा आहे. शासनाचा नियम आहे की 25 दिवसामध्ये शहरी भागामध्ये यायला पाहिजे. पण आता ज्यांना OTP आलेत आपण एक प्रोसेस समजून घ्यायला हवी की जेव्हा आपण सिलेंडर बुक करतो, बुक केल्याच्यानंतर आपल्याला एक OTP येतो आणि डिलिव्हरीच्या वेळेला पण एक OTP येतो. याचा अर्थ डिलिव्हरीचा OTP आला म्हणजे सिलेंडर कंपनीमधून यांना निघालेला आहे. यांना प्रत्येकाला 2-2 OTP आलेले आहेत, पण तरीसुद्धा 20-20 दिवस झाले यांना अजूनपर्यंत सिलेंडर आला नाही. याचाच अर्थ कंपनीमधून जो सिलेंडर निघाला तो कुठेतरी बाहेर या लोकांनी ब्लॅकमध्ये विकलेला आहे आणि त्यांना तो मिळालेला नाही आहे. आणि म्हणून आमचा असा दावा आहे की इसेन्शियल सर्व्हिस ॲक्टनुसार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन यांची एजन्सी जी आहे याच्यावरती कारवाई यायला पाहिजे.